नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी आहे VIP गेमर. पुन्हा एकदा आपली भेट झाली आहे या पोकेमॉन फायर रेड गेममुळे. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण पकडलेला आब्रा करून पोकेमॉनला. आता त्याला जाम ट्रेनिंग दिली आहे. तो आता 15 लेवलचा राहिला आहे. एक लेवल बाकी आहे त्याला विकसित व्हायला. मग तो कडाब्रा बनेल आणि त्याला फर्स्ट अटॅक शिकेल. त्यासाठी मी इथे त्याला आता ट्रेनिंग करवली. आपल्या स्पिरो असे हे सगळे पोकेमॉन या रूटमध्ये असतात, तर त्यांच्यासोबत ट्रेनिंग करायची. ओ सॉरी, मी रिपेल्स लावून ठेवलेला, आता ते झालं ओव्हर. आहे बघा, स्पिरो आला आहे. ओके, देन आता आपल्याला पहिले आब्राला स्विच करायचं होतं, पण चुकून विसरून गेलो, सॉरी गाईस. आता आब्राला आपण पहिले उतरवलं आहे. आता आब्राला एक अटॅक करायला सांगूया. ओके, तो फेल्ड झाला आहे बॅटलमध्ये. काय नाही. ओके, अशाच करून मी त्यांना प्रॅक्टिस करतो. त्यासाठी आता आब्राला पूर्ण लेवल अप करून मग भेटो. त्याला फुल लेवल करूया आणि त्याला विकसित करूया आणि मग आपला सेकंड बॅच जिंकून घेऊया. तर गाईस, फायनली आपला आब्रा आता कडाब्रामध्ये विकसित होत आहे फायनली. तर मित्रांनो बघा, आपला आब्रा आता कडाब्रामध्ये विकसित झाला आहे आणि त्याने पहिला अटॅक शिकला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण ट्रेनिंग करतानाच त्याला विकसित केले आहे. तर चला आता आपण परत जाऊया आपल्या सिटीमध्ये. 1 मिनिट गाईस, पहिले पोकेमॉन सेंटरमध्ये जाऊन येऊ, नंतर मग पुढचं काम करूया. येस, तर आता आपल्याला अजून कडाब्राला जरा ट्रेनिंग द्यावी लागेल, आणखी त्याला एकदम परफेक्ट लेवलचा बनवायला. आणि मग आपण मिस्टी ज्या जिमची ट्रेनर आहे तिच्याशी फाईट करायची. तर मग भेटू आपण ट्रेनिंग झाल्यानंतर परत. गाईस, फायनली आता कडाब्राची चांगल्यापैकी तरी झाली आहे ट्रेनिंग. तरी तुम्ही बघू शकता 22 लेवलच्या केल्या आता त्याला. आता पण आहे ना, परत सिटीमध्ये टेलिपोर्ट होऊ, कारण की आपल्याला सेकंड मॅच जो जिंकायचा आहे अशा प्रकारे. तर गाईस, आपण आता टेलिपोर्ट झालो या सिटीमध्ये. आता बिना वेळ चुकता आपल्याला डायरेक्ट जायचं आहे जिममध्ये. अपेक्षित आहे की आपण चांगल्या प्रकारे जिममध्ये प्रदर्शन करू आणि सेकंड जिम मॅच जिंकून घेऊ. तर गाईस, तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आपण आता चला. ओके, चॅम्प इन द मेकिंग, लेट मी गिव अ सम ॲडवाईस. ओके, ॲडवाईस देतो हा म्हातारा. ओके, वॉटर टाईप जिम ट्रेनर. येस, आय नो दॅट. ओके, इलेक्ट्रिक टाईप पण आहे पुढे. ओके, असं आहे का? पुढचा जो जिम ट्रेनर आहे तो इलेक्ट्रिक टाईप आहे आणि त्याचा पुढचा जे आहे ते ग्रास टाईप. अजून ओ शेट, चुकीने काय झालं गाईस. आता हिच्याशी फाईट करूनच भेटतो आता. गाईस, हिच्याशी आता फाईट केली आहे. चला, थोडीशी ट्रेनिंग तरी झाली. आता आपण जिम ट्रेनर मिस्टीशी आता फाईट करायला चाललो आहोत. Yes, what is your approach when you catch and train Pokemon? Yes, my policy is as an all-out offensive with water-type Pokemon. Then guys, ready आहे. तर चला मित्रांनो, आता बघूया आपण हिला हरवू शकतो का नाही. हे तर आता गेमच ठरवणार. तर कडाब्रा सायबीम यूज करो. ओ काय कडाब्रा, तू एक नंबर आहे भावा. कसला अटॅक दिला रे. आता स्टारमी आली आहे. ओके, स्टारमीला पण आपण हरवू शकतो. कन्फ्युजन. ओ शेट, स्विफ्ट अटॅक. ओ शेट, इट्स नॉट व्हेरी इफेक्टिव्ह. आता आपल्याला थोडेसे देणे पडायला लागणार आहे. डिसेबल यूज केला आहे, पण आपण तोपर्यंत टिकू नाही शकत. डिसेबल यूज केला असता तर जरा परवडला असता. चला, आता 4 मिलियन. आता 4 मिलियनकडून एक छोटीशी अपेक्षा करू. ओ शेट, हा पण जाम हे. चल, तेवढा तर तेवढा. ओ शेट, हिने सुपर पोशन लावला आहे.
आपण वाटतं आपल्याकडे पण असला असता सुपर पोशन, पण आता आपल्याला आता निडो रेनॉला खेळायला लागणार. आता डबल किक. मला माहिती होतं हे सुपर इफेक्टिव्ह नाही आहे, तरीसुद्धा आपण चला पॉयझनने आपण एकदा बघूया जातो का. ओ शेट, आपल्याकडे जामच कमी. ओके, 1 मिनिट. त्याला पॉयझन शिरला स्टार मिला आणि आपल्या वाटतं बॅगेमध्ये सुपर पोशन आहे. यू कॅन डू इट. चलो निडो रॅनो. ओ शेट, हर्ट ऑफ पॉयझन. परत एकदा आपण सुपर पोशन लावून घेऊ. हां ठीक आहे. आता आपल्याला पिक अटॅक यूज करायचं आहे. 1 मिनिट. यस गाइस, फाइनली अपन मिस्टीला आलेला आहे. नीडो रेनो तेरे जैसा दुनिया में कोई नहीं भाई. तू तुला भाई एक नंबर भाई. तू तर कामच डेंजर केला रे. सेकंड बॅच जिंकवण्यामध्ये जो हिरो राहिला तो आपला नीडो रेनो आहे. तर यस, कास का बॅच आपल्याला भेटला आहे. तर ओके, आपल्याला पुढच्या सिटीमध्ये वाटतं कट अटॅक भेटणार. बघू आता. ट्रीज कट करायला तो अटॅक आहे. ओके, आपल्याला TM03 भेटली आहे. लिओन. ओके, वॉटर पल्स. अच्छा, आता आपल्याला वॉटर पल्सचा अटॅक भेटला आहे. आता आपल्याला कोणाशी घाबरायची गरज नाही, डायरेक्ट समोरून जाऊ शकतो. आपल्याला काही टेन्शन घ्यायची आता गरज नाही. चला आता पोकेमॉन सेंटरमध्ये जाऊन आपले पोकेमॉनची हेल्थ करून घेऊ. आपल्याला आहे ना पुढच्या सिटीमध्ये जायला आहे ना, तो मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. एक माणूस असतो जो क्लिफेरी बनतो, त्याच्याकडून आपल्याला SS तिकीट भेटेल. मग आपण पुढच्या सिटीमध्ये जायचा पण रास्ता मी बघितला आहे. मी खूप आधी खेळलेलो हा गेम. तसा बघा, जो पोलीसवाला असतो जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा तिथे सगळे साईडला होणार. मग आता आपल्याला 1 मिनिट. हे काय? ओ TM45 भेटली आहे. अट्रॅक्ट करून, त्या अटॅकचं नाव असेल अट्रॅक्ट. आपल्याला आता इथे छोट्या मोठ्या जणांची फाईट करावी लागेल. मग आता आपण पोचू डायरेक्ट क्लिफेरी. म्हणजे तो जो माणूस असेल तो SS तिकीट देणार आहे, तो बोरगा कोण होता जो आहे तो. तर आता आपण डायरेक्ट फाईट करून डायरेक्ट त्याच्या घराच्या इथे पोचूया. फायनली आपण सगळ्यांची फाईट करून आता पोचलो आहे त्या घराबाहेर. तर लेट्स गो. तर ओके, Pokemon, no I am not. Okay, call me Bill. I am True Blue. Pokemon attack. Okay, hi, what's with the scripted look? Okay, joshing you pal. Yes. ठीक आहे. एक्सपेरिमेंट केला आहे भाई स्वतःवर. येस. ओके या. ओके, टेलिफोट होतं आहे. ओ भाई, अंगात कोणी सांगितलेलं का हे एक्सपेरिमेंट करतो हो भाई डायरेक्ट. देन लेट्स टॉक विथ हिम. येस, थँक्यू. हो वेलकम. कलेक्शन ऑफ द पोकेमॉन. येस. ओके, थँक्यू. मे बाय दिस. येस, फायनल आपल्याला SS तिकीट भेटले आहे. आता आपल्याला जायला लागणार पुढच्या सिटीमध्ये. ओके, आता ज्याने सिटीचं नाव पण सांगितलं विसरलो का, बघायचं विसरलो मी. ओके, इन्स्टेड ऑफ मी. आता भाई मला एवढी एक्साइटमेंट होतं की कोणाचेच पाते ऐकायला मी रेडी नाही. आता मी डायरेक्ट पुढच्या सिटीवर जाऊन पुढचा बॅग जिंकायला रेडी आहे. हा आपला शॉर्टकट आहे. तर गाईस, आता हा पोलीसवाला पण साईडला झाला आहे. पहिलं पण पोकेमॉन सेंटरमध्ये जाऊन आपल्या पोकेमॉनची हेल्थ फुल करू आणि मग डायरेक्ट निघूया पुढच्या सिटीमध्ये. येस, यू सी अगेन. थँक्यू नर्स जॉय. बाई समाजसेवा करते नर्स जॉय. तर द पीपल हिअर वर रॉब्ड. ओके, इथे चोरी झाली आहे. सो ब्लूज द टीम रॉकेटचा आहे हा क्राईम. टीम रॉकेटने केली आहे, त्यासाठी पोलीस फोर्स आली आहे. ओके. ओ शेट, हे कोणाचे पायाचा निशाणे. डायरेक्ट दरवाजे तोडले, आई शपथ. ओके, इथे एक एजंट आहे. हाय, स्टे आउट, इट्स नॉट युअर हायर्ड. ओके, हू मी, आय एम इनोसेंट पेशंट, डोंट यू बिलीव्ह मी. आता यो पण फाईट करणार आहे. चल, आय एम रेडी. याच्याकडे वाटतं ड्रावची
ड्राउजी पोकेमॉन असतो. ड्राउजी पोकेमॉन पण चांगला आहे, हिप्नोटायझिंग चांगली करतो. तर सायबीम यूज कर सुपर इफेक्टिव्ह होणार. यस, पाठच करून ठेवली आम्ही सगळी. जेवढं एक्झामला पाठ नाही करत आपण तेवढं केलं आहे. आता ड्राउजी कन्फ्युजन अटॅक. ओ शेट, हा पण ओके. आपण आता सायकिक टाईप पोकेमॉनच आहे, तर आपण 4 मिलियनला लढवू याच्याशी. यांनी कन्फ्युजन अटॅक यूज केला तर वा. एम्बर कन्फ्युजन के एम्बर यूज्ड. थोडीशीच राहिली. ओ शेट, याने डिसेबल केला जो अटॅक, तो डिसेबल केला अटॅक. आता मेगा पंच. यस, ओके. आता आपला 4 मिलियन आता 21 लेवलचा झाला आहे. ओके, यस, किंवा चालेल. यस, TM स्टूल. ओ TM28 भेटली आपल्याला. TMची आता भंडारच भेटले. आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आता दुकानच ओपन करायची. तर चलो, ओके. आता आपण पुढच्या सिटीसाठी थोडंसं लांब आहोत. ओके, हा अंडरग्राऊंड पाथ असेल बरोबर. अच्छा, विलियन सिटीसाठी वा, काही शॉर्टकट आहे. तर पळा जोरात. यस, तर आपण इथे पोचलो आहे. ओ, इथे पोकेमॉनसाठी ट्रेनर पण आहे फाईट करायला. ओके, जर आपण लांबूनच ओके एका जणाशी फाईट करायला लागणार. यस, ठीक आहे, कोई बात नाही. स्पिरो कन्फ्युजन. यस, ओके. रॅटकॅट नो. लास्ट पोकेमॉन आहे, चला. लास्ट पोकेमॉन आहे ना, ठीक आहे, चला. याच्यानंतर आता आपण पुढच्या सिटीमध्ये एंटर करू. त्या सिटीचं नाव एवढं हार्ड आहे की लक्षातच नाही राहत. हां, ठीक आहे. ओके, विर्मिलियन सिटी. तर गाईज फायनली आपण पोचलो या सिटीमध्ये. आजच्या एपिसोड इथेच आपण एंड करू. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. पुढच्या एपिसोडमध्ये अजून इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की जिम फाईट अजून एक करावी लागणार आपल्याला. तिसरा बॅच भेटेल, पण त्याच्या आधी आपल्याला शिपमध्ये जाऊन कट अटॅकची TM घ्यायला लागणार. तर गाईस, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढची व्हिडिओ पण लवकरात लवकर येईल. बाय बाय.